मुखदर्शनाची लाईन इथपासून लागलेली आहे। राजाची टोपी कितीला? 20 रुपये। आप लोग कहाँ से है? बेलगाम से। बेलगाम से आहे। तुम्ही कुठून आले? हडपसरवरून। हाँ 5 तास लागले तरी उभे राहणार। लग रहा है और मैं हर साल आता हूँ सर, पिछले 3 साल से मैं लालबाग आ रहा हूँ। कितनी बड़ी लाइन हो मैं दर्शन लिए बिगड़ नहीं जाऊँगा। इथे बघा जास्वंदी आणि दुर्वाची जोडी तुम्हाला 10 रुपयामध्ये मिळते। बघा हे 150ला आहेत। हे फॅन्स पण चालू आहेत, म्हणजे गरमीचा वगैरे त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून। खूप प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। इथे बघा हे उंदीर मामा आणि बाकी दुसरे कार्टून्स आहेत। ही एंट्री आहे मुखदर्शनाची। ही एंट्री आहे मुखदर्शनाची। इथे असं हे सिलिंग बनवलेलं आहे। छोटा फोटो 10 रुपयाला आहे। जवळपास 4.5 तास लागले मुखदर्शनासाठी। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तळवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, गणेश चतुर्थी काल झाली। तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती शिवधाम सेवा मंडळाचा आगमनाचा सोहळ्याचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असणार। तर आज आहे 8 तारीख आणि आज 1.5 दिवसाचे गणपती संध्याकाळी जाणार आहे। तर आता दुसऱ्याच दिवशी लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला चाललो आहे। तर चला तर मी तुम्हाला आज लालबागच्या त्याचं दर्शन घडवून आणणार आहे। चला तर मित्रांनो, हार्बर लाईनचा हा गोरेगाव प्लॅटफॉर्म आहे। तर इथून आता तुम्ही बघू शकाल CSTची ट्रेन लागलेली आहे। तर मी आता इथून ही हार्बर लाईनची ट्रेन पकडून कॉटन ग्रीनला उतरून तिथे जाणार आहे। तिथून मला जवळ पडेल। हे बघा CSMTची ही ट्रेन आहे। सकाळी सकाळी ट्रेन बघा किती रिकामी आहे ती। आता ही ट्रेन गोरेगाववरून निघाली आहे। आता तुम्ही बघू शकता आता सकाळचे 5:15 वाजले आहेत म्हणून अंधार आहे। कॉटन ग्रीनला पोचेपर्यंत 6 वाजतील बहुतेक, तोपर्यंत उजाडलेलं असेल। आता कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन येत आहे। तर कॉटन ग्रीनला उतरून आता मी बाहेर आलो आहे। इकडे बघा, इकडे हा कॉटनचा राजा असं हे एंट्री गेट आहे आणि इथून आता मी जाणार आहे लालबागच्या राजाला। तर तुम्ही बघू शकता आता 6:10 झाले आहेत आणि इथून आता मी लालबागच्या दिशेने चाललो आहे। इथे पण हे अभ्युदयनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा गणपती आहे। हे इथून बघा आता आपण चाललो आहोत मुखदर्शनाची रांग ते ज्या बाजूने लागते तिथे पोचून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता हे दर्शन घेऊन झाल्यानंतर असे भाविक रिटर्न चालले आहेत। कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनवरून बाहेर निघाल्यानंतर तुम्ही वॉकिंग डिस्टन्सने 10 मिनटात इथे पोचू शकता। हे बघा आता ही लालबागच्या राजाची मुखदर्शनाची लाईन इथपासून लागलेली आहे। आता 6:21 झालेले आहेत। आता बघा हे सगळे दर्शन घेऊन परत येत आहेत। इथे हा काळा चौकीचा महागणपती आहे, त्याचं पण नंतर आपण दर्शन घेणार आहोत। तर बघा काळा चौकीच्या महागणपतीचा इथे हा मोठा बॅनर लागलेला आहे। इथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत पोचून आता राईट टर्न घेणार आहे लाईन। तर आपल्याला इथे पोचायला 2.25 तास लागले। भयंकर गर्दी आहे। समोर तुम्ही चिंतामणी चिंचपोकळी सार्वजनिक गणेश उत्सवचं एंट्री गेट आहे बघू शकता। आपण थोड्याच वेळात तिथे पण दर्शन घेणार आहोत। राईट टर्न मारून इकडे ह्या दिशेने चालली आहे।
तर इथे तुम्ही लाईनीत उभं राहून भरपूर वेळ लाईनीत उभं राहून तुम्हाला जर भूक वगैरे लागली असेल तर इथे बघा कांदे पोहे आणि उपमा पण इथे कपड्याच्या दुकानामध्ये आहेत. हे बघा इकडे ही लालबागच्या राजाची टोपी आहे. हो, लालबागच्या राजाची टोपी कितीला? 20 रुपये. आप लोग कहाँ से है? बेलगाम से. हाँ, बेलगाम से आए. मतलब स्पेशली गणपति का दर्शन, लालबाग का राजा का दर्शन करने को. बेलगाम से कभी आए? सुबह निकला हो. सुबह निकले. और इधर लाइन में कितने घंटे से खड़े अभी? 2-3 घंटा. हाँ, 3 घंटा हुआ. 2-3 घंटा हुआ. अभी और 1.5-2 घंटा लगेगा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्ही कुठून आले? हडपसरवरून. पुणे हडपसरवरून. म्हणजे खास लालबागच्या राजाचं दर्शन करायला. आता आपल्याला लाईनीत इथे 2 तास झाले आहे. अजून 1.5-2 तास तर लागतीलच नक्की. अजून 5 तास लागले तरी आम्ही उभे हां, 5 तास लागले तरी उभे राहणार. तरी आम्ही लाईनीत जाणार. जाणार. घेतल्याशिवाय जाणार नाही, बरोबर. एकदम छान. तुम्हाला शुभेच्छा. आता हे बघा, हे नांदेडवरून आलेले आहेत. तो कैसे लग रहा है आपको ये लालबाग का राजा का दर्शन के लिए? अच्छा लग रहा है और मैं हर साल आता हूँ सर. पिछले 3 साल से मैं लालबाग आ रहा हूँ. अच्छा. चाहे कितनी बड़ी लाइन हो, मैं दर्शन लिए बिगड़ नहीं जाऊँगा. अच्छा, तो अभी थोड़ी देर में अपने को मुख दर्शन मिलने वाला है. थँक्यू. हे बघा, तुम्हाला थंड पाणी सरबत वगैरेचं पण स्टॉल आहे. इथे बघा, जास्वंदी आणि दुर्वाची जोडी तुम्हाला 10 रुपयामध्ये मिळत आहे. आपण बाहेरच लाईनीत होतो, काही कवर्ड वगैरे नव्हतं. आता इथे पुढे हे कवर्ड आहे, प्रोटेक्शन आहे. म्हणजे पाऊस आला किंवा ऊन वगैरे काही लागणार नाही. नारळाचे असे कितने का आहे? 150 का. हे मोदक पाकिट पण आहे. हे बघा, हे 150ला आहेत. आता बघा, इथे अशा प्रकारे हा हॉल बनवला आहे आणि अशा आपण लाईनीत उभं राहून आता दर्शन घेणार आहोत. इथे बघा, पुणेवाडी जत्रा किंवा शिर्डी किंवा तिरुपतीला जशी अरेंजमेंट केलेली असते रांगेची, तशी इथे केलेली आहे. तुम्ही बघू शकता वरती कंटिन्युअस हे फॅन्स पण चालू आहेत, म्हणजे गरमीचा वगैरे त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून. इथे सिलिंग फॅन, तसेच इकडे साईडला पण असे हे फॅन्स आहेत. पण सहकार्य करा. हळूहळू पुढे पुढे चालत जावा. धक्काबुक्की करू नये. लहान मुलांचे हात करू नये. खूप प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. प्रत्येकाने सहकार्य करून आपली स्वतःची आणि लहान मुलांची काळजी घ्यावी. इथे या रांगेच्या पॅव्हेलियनमध्ये तुम्ही बघू शकता, इथे ही जी रांग आहे कंटिन्युअस मूव्हिंग आहे. नाहीतर बाहेर आपण होतो तर थोड्या वेळाने ही रांग थांबत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लालबागच्या राजाचा. अरे ही निशाण कुणाची? धन्यवाद. हे आता ह्या पॅव्हेलियनमधनं आपण आलो आहे आणि नंतर मग इथून आता हे असं वरती चढून नंतर मग त्या बाजूला पॅव्हेलियनमधनं उतरून ते पण पॅव्हेलियन आपल्याला पार करायचं आहे. हळूहळू चालत जावा. लहान मुलांचे हात करू नका. धक्काबुक्की करू नका. कोणाही गैरसमजाला त्रास झाला पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तर बघा, आपण आता हा राईट साईडचा पॅव्हेलियन पार केलेला आहे. आता हा लेफ्ट साईडचा पॅव्हेलियनमधनं आपण आपल्याला जायचं आहे. तर बघा, त्या पॅव्हेलियनवरून असे हे लोक उतरून इथे येऊन नंतर मग ह्या साईडच्या ह्या अशा पॅव्हेलियनमधनं जाऊन आपल्याला नंतर मग पुढे मुखदर्शन मिळणार आहे. इथे बघा, हे उंदीर मामा आणि बाकी दुसरे कार्टून्स आहेत. रांगेच्या दोन्ही बाजूला असे छोटे छोटे असे हे बॅनर्स आहेत. सिलिंगमध्ये पण तुम्ही बघू शकता हे असे बॅनर्स हँग केलेले आहेत. पूर्ण पॅव्हेलियनच्या दोन्ही बाजूला पण बॅनर्स बघू शकता तुम्ही.
इथे समोर तुम्ही बघू शकता वैद्यकीय कक्ष आहे आणि तो मदत कक्ष आहे. इथे बॅग चेक आणि इथे हा असा स्कॅनर आहे. इथून आता आपण राईट साईडनी आतमध्ये जाणार आहोत. आता हे बघा ही एंट्री आहे मुखदर्शनाची. इथे असं हे सिलिंग बनवलेलं आहे, बलून्स वगैरे लावलेले आहेत आणि इकडे जर ऊन किंवा तुम्हाला पाऊस जरी आला तरी पाऊस लागणार नाही, भिजायला होणार नाही. बघू शकता दोन्ही साईडला इकडे शॉप्स आहेत. तुम्हाला म्हणजे पाणी किंवा सरबत फ्रुटी वगैरे पाहिजे असेल तर, आणि नारळाच्या काय माळा वगैरे. या साईडला मिठाई वगैरे आहे. तुम्हाला जर डोनेशन द्यायचं असेल तर इथे ह्या वेबसाईटचा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही लॉग इन करू शकता, डोनेशन देऊ शकता. आपलं दर्शन झालेलं आहे. आता बाहेर जाण्याचा हा मार्ग आहे. मल्टिपल अपर हे लाडू प्रसाद वाटप यांच्यातर्फे आहे. तर हा देणगी कक्ष आहे, डोनेशन, आणि नंतर मग इथून हा असा बाहेर जाण्याचा मार्ग. हा फोटो कसा आहे हो? 20 रुपये का? 20 रुपये. हा यावर्षीचा लालबागच्या राजाचा हा असा फोटो 20 रुपयाला आहे. आणि इथे बाकी पण हे सगळे असे फोटोज आहेत, माळा वगैरे सगळं आहे. 5 रुपये. इथे हे प्रसादाचे हे दुकानं आहेत, म्हणजे मोदक, बर्फी वगैरे ते सगळं, फरसाण आणि स्नॅक्स वगैरे इथे मिळतं. इथे बघा या स्टॉलवरती हे असे फोटो फ्रेम, टी शर्ट, ID, लेस, टोपी, पेन, चरणपेटी वगैरे इथे मिळेल. हे सगळे असे फोटो फ्रेम्स आहेत. हा 2024च्या लालबागच्या राजाचा छोटा फोटो 10 रुपयाला आहे. तर बाहेर पडल्यावर तुम्ही इथे बघू शकता हे सगळे असे इथे स्टॉल्स आहेत. मिठाई, नंतर प्रसाद, त्यानंतर मग फरसाण आणि मग फोटोज वगैरे. हा इथे विश्वास मसाले केंद्राचा हा स्टॉल आहे. निरनिराळ्या प्रकारचे इथे मसाले आहेत. 150ला पाव आहे का? हा बाहेर येण्याचा मार्ग आहे, चिवडा गल्ली, आणि इथून आता आपण पूर्णपणे बाहेर पडत आहोत. तर मित्रांनो, मला दर्शनाला इकडे जवळपास 4.5 तास लागले मुखदर्शनासाठी. चरण स्पर्शला पण 8 ते 12 तास लागतात. तर इकडे तुम्ही बघाल मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर, कपड्याच्या दुकानाच्या बाहेर इकडे असे हे वडापावचे स्टॉल्स आहेत. तर भक्तगण रांगेत उभे राहून अगदी भुकेलेले आणि तहानलेले असतात, तर त्यांच्यासाठी इकडे मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर, कपड्यांच्या दुकानाच्या बाहेर इकडे अशी ही वडापावची गरमागरम व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, मगाशी मी इकडे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येताना कॉटन ग्रीनवरून आलेलो, त्यामुळे मी तुम्हाला इथला हा असा लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार आणि लालबागचा राजा मुखदर्शनाची रांग कुठून सुरू होते ते दाखवू शकलो नव्हतं. तर आता ही बघा, ही ह्या मेन रोडवरून इकडनं ही उजवीकडनं मुखदर्शनाची रांग लागते. ती तो जो रोड जो आहे तो कॉटन ग्रीनपर्यंत जातो, त्या रोडवरती लागलेली होती. आणि आता चला आपण प्रवेशद्वार जवळून बघूया. तर हा लालबागच्या राजाचा जो बाहेर येण्याचा मार्गद्वार आहे, हा लालबागच्या राजाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. सर्व तमाम भाविकांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत.
बघा हे सुंदर असं हे लालबागचा राजा असं देण्यात आलेलं आहे. ग्रामचं चांदीचं नाणं 2000 रुपये मदत कक्ष आहे, तिथे आपण घेऊ शकता. ही बघा ही अशी मुखदर्शनाची रांग लागलेली आहे. तर मित्रांनो हा काळा चौकीचा सिग्नल आहे आणि इथून बघा ही मुखदर्शनाची रांग जी आहे ती इथून अशी कॉटन ग्रीन स्टेशनच्या दिशेने चालली आहे. ही बघा ही मुखदर्शनाची रांग आहे. बघा इथून अशी ही रांग सुरू झालेली आहे. मित्रांनो काळा चौकीच्या गणपतीच्या प्रवेशद्वारापर्यंत ही आता लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची लाईन तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ती एवढी लागलेली आहे. तर मला आज ह्या मुखदर्शनाच्या लाईनीमध्ये जवळपास 4.5 तास लागले. मी फक्त तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये लालबागच्या राजाचंच कव्हरेज दाखवलं आहे. आता पार्ट 2मध्ये मी तुम्हाला हे बाकी जे गणपती आहेत चिंतामणी आणि त्याचं मी दाखवणार आहे. तर जर तुम्हाला लालबागच्या राजाचा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.